महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराच्या निषेधार्थ शहापूरमध्ये शांततापूर्ण मोर्चा संपन्न। नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच शांततापूर्ण आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आज शहापूर शहरात शांततापूर्ण निषेध मोर्चा काढण्यात आला। संत तुकाराम महाराज चौक, पंडित नाका येथून मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चामध्ये विद्यार्थी, पालक, युवक तसेच शहापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत नीट परीक्षेतील कथित गैरप्रकाराची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। यावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचाही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। शहापूर तालुका समाज बांधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आवश्यक बंदोबस्त ठेवला होता। विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी भविष्यात लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रतिनिधी सगीर शेख खर्डी। तो देश माझा आहे, त्या देशावर प्रेम करणाऱ्या माझ्या देशप्रेमी नागरिकांनो, माझे देशप्रेमी शहापूरकरांनो, नुकताच आपल्या देशामध्ये एक घटना घडली। खरं तर लोकशाहीची व्याख्या म्हणजे लोकांकरता चालवलेलं राज्य आहे आणि या लोकशाहीमध्ये माणसाला मूलभूत हक्क आणि अधिकार मिळत असतात। शिक्षणाचा अधिकार मिळत असतो, आरोग्याचा अधिकार मिळत असतो। पण आपल्या देशामध्ये आपण गेली 12 वर्ष बघतोय की या देशामध्ये शिक्षणाची व्यवस्था रसातळाला गेलेली आहे आणि ही रसातळाला गेलेली असताना अनेक पेपर फुटत आहेत। आता नुकताच नीटचा पेपर फुटला, काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेचा पेपर फुटला। या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर साधारण 20 लाख लोक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि हा पेपर फुटल्यानंतर एक जनक्षोभ उचलून आला। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी सोनम वांगचुक यांनी दिल्लीला उपोषण सुरू केलं। फक्त मागणी काय होती तर धर्मेंद्र प्रधान हे देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि नीट परीक्षेची चौकशी करावी। परंतु हे आंदोलन 20 दिवस शांततेत चाललेलं असताना 21व्या दिवशी पोलिसांच्या संमतीनं विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला। डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या म्हणण्यानुसार आजचा विद्यार्थी हा उद्याचा भारत आहे, त्या विद्यार्थ्यांवर तुम्ही लाठीचार्ज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।